मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवकालामध्ये जमिनीला भूमाता म्हणत असत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात जो मुलूक आला त्यातील गावे वसाहतीत आणून त्यामध्ये शेतीची व्यवस्था करणे हे मुख्य काम होते. या कामाची मुख्य 3 अंगे होती. 1. नापीक जमीन पिकाऊ करणे. 2. पिकांचे गावकरी आणि शेतकरी यांचे संरक्षण करणे. 3. राज्यातील सर्व जमिनीचे मोजमाप करून सारा आकारणी करणे. या तिन्ही गोष्टीस त्यावेळेला लावणी, संचणी व उगवणी आणि चकबंदी, टकबंदी आणि जमाबंदी ही नावे होती. सामान्यतः प्रत्येक वर्षी जमीन झाडा पाहून त्या गावचे पाहणीपत्रक तयार करीत असत. त्यामध्ये जमिनीवरील सरकारी कर दस्त दरवर्षी ठरवत असत. मराठेशाहीमध्ये स्वराज्यात आर्थिक जीवन शेतीशी निगडीत होते. महाराष्ट्रातील प्रदेशावर परिपूर्ण ताबा मिळवल्यानंतर शिवाजी महाराजांनी प्रशासकीय सोयीसाठी त्या प्रदेशाचे 3 विभाग केले होते. हे विभाग मोरपंत पिंगळे, अण्णोजी दत्तो आणि दादाजी पंत वाकनीस यांच्या देखरेखीखाली ठेवले होते. पेशव्यांच्याकडे कल्याण, भिवंडी व वारगाड आणि कोकण असा प्रदेश होता. अण्णोजी दत्तोंच्याकडे दाभोळ, राजापूर, कोडाळ हे प्रदेश होते. तर वाईपासून तुंगभद्रापासून हा सारा प्रदेश दत्तोपंत वाकणीस यांच्या देखरेखीखाली होता. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.